सोनं म्हटलं की डोळ्यापुढे दागिने येतात, नाणी येतात, सोन्याची बिस्किटं येतात. पण तब्बल 101 किलो सोनं वापरून एकानं चक्क टॉयलेट कमोड बनवलाय. आता ही काय नवी भानगड असं तुम्हाला वाटेल, पण या सोन्याच्या कमोडवर 3 मिनिटं बसण्यासाठी लाखो लोकांनी रांगाही लावल्यात. बघूया रिपोर्ट. तुम्ही कधी पाहिलंय सोन्याचं टॉयलेट? तुम्ही कधी बसलाय सोन्याच्या टॉयलेटवर? टॉयलेट बनवण्यासाठी वापरलं 101 किलो सोनं. तुम्ही 1000 रुपयांची थाळी खा किंवा 20 रुपयाचा वडापाव, पोटात गेल्यानंतर त्याचं जे काही होणार ते एकाच वाटेनं बाहेर जाणार. अशा आशयाचं वाक्य आहे मॉरिझिओ कॅटलेन या जगप्रसिद्ध इन्स्टॉलेशन आर्टिस्ट. थेट संडासाची वाट दाखवणाऱ्या या कलाकारानं आजवर अनेक चित्रविचित्र कलाकृती बनवल्या. पण यावेळी त्यानं तब्बल 101 किलो सोनं वापरून लखलखतं टॉयलेट कमोड तयार केलं. आपण नेहमीच्या कमोडवर बसून जे करतो ते सगळं या कमोडवर बसून करता येत. इंग्लंडमध्ये जेव्हा हा कमोड प्रदर्शनात ठेवला होता तेव्हा लाखो लोकांनी रांग लावून तो वापरूनही पाहिला. येत्या 18 नोव्हेंबरला न्यूयॉर्कमध्ये या सोन्याच्या कमोडचा लिलाव होणार आहे. त्याआधी तिथं मांडलेल्या प्रदर्शनात लोकांना हा कमोड फक्त पाहता येणार आहे. सोन्याच्या या टॉयलेटचं नाव आहे अमेरिका. अमेरिकेच्या अतिसंपत्ती आणि भौतिकतावादावरचे भाष्य. शौचालय ही एक अशी गोष्ट आहे जिथे सगळे सारखे असतात. हा संदेश देण्यासाठी कॅटलेन यांची ही कलाकृती आहे. न्यूयॉर्कमधल्या सोथबीच इथे या टॉयलेटचा लिलाव होतोय. 18 नोव्हेंबरला होणाऱ्या या लिलावाकडे अनेकांचं लक्ष लागलंय. सुरुवातीची बोली असेल $10 मिलियन, म्हणजेच 88 कोटी रुपये. खरं तर मॉरिझिओ कॅटलेन यांनी अमेरिका या सोन्याच्या संडासाच्या 2 आवृत्त्या तयार केल्या होत्या. त्यातली पहिली आवृत्ती इंग्लंडमध्ये प्रदर्शित केली गेली होती. तिथंच ती प्लंबिंगशी जोडली आणि लोकांना ती वापरण्याची परवानगीही होती. पण हे सोन्याचं टॉयलेट 2019 मध्ये इंग्लंडच्या ब्लेनहाइम पॅलेसमधून चोरीला गेलं. ते अजूनही सापडलेलं नाही. त्यामुळे न्यूयॉर्कमधल्या लिलावात असलेली दुसरी आवृत्ती हा आता जगात शिल्लक असलेला एकमेव सोनेरी कमोड आहे. मॉरिझिओ कॅटलेन यांची लोकप्रिय ठरलेली ही काही पहिली कलाकृती नाही. याआधी त्यांनी फक्त एक केळं टेपनं भिंतीवर चिकटवलं होतं. जगातली प्रत्येक गोष्ट नष्ट होणारी आहे. तिचं मूल्य वस्तूवरून नाही तर ते कोण आणि का मांडतंय यावरून ठरतं, असा संदेश देणारं त्यांचं हे इन्स्टॉलेशन जवळपास 51 कोटींना विकलं गेलं होतं. त्यानंतर त्यांचा गुडघे टेकलेल्या ॲडॉल्फ हिटलरचा पुतळा 143 कोटींना विकला गेला होता. सत्तेचा माज कधीतरी गुडघ्यावर येतो असा संदेश त्यांना त्यातून द्यायचा होता. अशा या महान कलाकारानं आता अमेरिकेच्या चंगळवादावर आणि संपत्तीच्या साठ्यावर सोन्याचा संडास बनवून भाष्य केलं. आज सगळं जग श्रीमंत होण्याच्या मागे लागलं. पैसा मिळवण्यासाठी लोकांना निसर्गाचा, माणुसकीचाही विसर पडला. त्यामुळे तुम्ही कितीही पैसे कमावलेत तरी टॉयलेटच्या सीटवर तुम्ही फक्त माणूसच असता असा संदेश कॅटलेन यांना द्यायचा. आपण हे टॉयलेट विकत जरी घेऊ शकत नसलो तरी त्यामागचा संदेश तर नक्कीच समजून घेऊ शकतो. निलेश पनेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.